पक्षापर्यंत पोहोचलेलो होतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांचं सुद्धा मनोगत आम्ही ऐकून घेऊ। त्यांच्या मतदारसंघातली स्थिती, लोकसभेची एकंदरीत निवडणूक या साऱ्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय आक्रमकपणाने उत्तम संघटन त्या ठिकाणी करत महायुतीच्या माध्यमातून आम्ही जे काही सामोरं जाणार आहोत त्याही संदर्भामध्ये आज आम्ही त्या ठिकाणी थोडीफार चर्चा केलेली आहे। बैठकीत अशी काही मागणी करण्यात आलेली की घटक पक्षांनी भेटून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर केला पाहिजे जेणेकरून ही परिस्थिती सुधारता येईल अशी काही मागणी झाली का? तशी चर्चा आज या ठिकाणी काही झालेली नाही। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतील। संपर्कात असल्याची माहिती मिळते, त्याबद्दल काय प्रतिक्रिया? या केवळ अफवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत। एका निवडणुकीमध्ये जे काय वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं त्याच्यामुळे यश मिळाल्याच्यामुळे काही माणसं हुरळून जातात, ती वस्तुस्थिती खरी आहे। परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणी फेक व्हिडिओ तयार केले, कशा पद्धतीने कुठल्या वेळेला कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते प्रसारित केले, या साऱ्याची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार एकसंघ ठामपणाने दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आहेत। उलट मागे जी काय अनौपचारिक चर्चेमध्ये मी जे म्हटलेलं होतं, काही जण काँग्रेसच्या जे संपर्कात आहेत, आता त्यांचं ते ठरवतील। यापेक्षा काय मला या विषयावरती अधिक काय सांगायचं नाहीये। विस्ताराची मागणी करणार का? मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वतीमध्ये केंद्रीय शीर्षस्थाच्या नेतृत्वावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतीलच। आमदारांची मंत्रिपद आणि राज्यमंत्रीपद अशा 2 जागांसाठी मागणी करण्यात येते तुमच्या पक्षाकडून, नेमक्या कोणत्या जागांसाठी मागणी करण्यात येते? मी ज्यावेळेला स्पष्ट एका प्रश्नाचं उत्तर दिलं की आजच्या आमच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार हा अजेंडावरचा विषय त्या ठिकाणी नव्हता। मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वाच्या जो बसून योग्य वेळेला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील। आमदारांची संपर्क होऊ शकलाय का? पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी येतील। बाहेर आहेत, आमचे गिरवाळ साहेब त्या ठिकाणी बाहेर होते, त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाही। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच आमदार जे आम्ही निर्णय घेत असताना सोबत होते ते त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। की मगाशी वारंवार आपल्याला सांगताना हे सांगितलं की आजच्या बैठकीमध्ये आमदारांचं मत, मनोगत लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयामध्ये, त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले असलेले अनुभव आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने ऐकून घेणार आहोत। मी आपल्याला दुसरंही सांगितलं की 10 तारखेचा 25वा वर्धापन दिन साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून जे काय कार्यक्रम दिले जातील, 10 तारखेला आम्ही षण्मुखानंदमध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहोत। त्यावेळेला राज्याची सारखे फ्रंटलचे प्रमुख, जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि तो पूर्ण आठवडा त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहोत। एक मुद्दा असा आहे की आज आम्ही कोर ग्रुपमध्ये सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा त्या ठिकाणी घेतला, सगळ्या म्हणजे 48। त्यामध्ये काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढला त्या ठिकाणचा नव्हे तर सर्व ठिकाणचा। आणि त्याचबरोबर ती ज्या वेळेला विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांची संध्याकाळची बैठक होईल त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडून त्या विषयाच्या बाबतीमध्ये त्यांचं मत काय, एकंदरीत अनुभव त्या सगळ्या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून लढवत असताना आला, त्या सर्वाचा आम्ही त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत। त्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्याशी चर्चाही त्या बाबतीमध्ये करू
आणि मग पुन्हा एकदा आपल्या त्या विषयावरती मी चर्चा करेन. अजितदादा, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्लभाई कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे उद्या लोकसभा सदस्य म्हणून एनडीएच्या सर्व खासदारांची जी बैठक बोलवलेली आहे सेंट्रल हॉलमध्ये, त्याला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत. एनडीए म्हणून नंतर माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट जी मागितलेली आहे त्याला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. धन्यवाद. हे वक्तव्य केलं केंद्रीय